दोन्ही हात तुमचे सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. अलगद डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवलेला आहे. कल्पना करा, या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातील दिव्य शक्ती, वैश्विक शक्ती, तिचा प्रवेश तुमच्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये झालेला आहे. जांभळा प्रकाश सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे. चैतन्यमय ऊर्जा भरभरून तुमच्या शरीरभर वाहत आहे. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार मानायचे. आज्ञाचक्रामधनं आज नवनाथांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळे नवनाथ ज्यांनी अवतार घेतला फक्त जनकल्याणासाठी आणि जे अजूनही त्यांची प्रचिती आपल्याला देत आहेत, या ब्रह्ममुहूर्तावर आज आपण त्यांचं ध्यान करत आहोत. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त. नवनाथाय नमः. दत्तगुरूंचंच आपण ज्यांना अवतार म्हणू शकतो असे हे नवनाथ, त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. बीजाक्षर ओम द्वारे खोल श्वास घ्या. श्वास घेताना आपले पोट बाहेर आले पाहिजे आणि सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचे. सहस्त्रहार चक्रामधला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देत आहोत. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. दोन्ही मेंदूंना जांभळ्या प्रकाशामध्ये बघायचे. दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. कल्पनेमधून आपल्या दोन्ही मेंदूंवर ओम काढा, चोकुरे काढा, हॉर्नच्या झाशोने काढा, सेहेकी काढा. खूप आभार मानायचे या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे, जिच्या आशीर्वादामुळे आपल्याला विविध मंत्र
विविध शास्त्रांचे ज्ञान होत आहे. आपला विज्ञानमय कोश अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. मेंदूमधला प्रत्येक न्यूरॉन, प्रत्येक सूक्ष्म अवयव याची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम मेंदूंचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून दोन्ही डोळ्यांवर तळवे ठेवायचे आहेत. जी तुमच्या तळ हातामधनं ऊर्जा येते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. भरभरून चैतन्यमय शक्ती तुमच्या दोन्ही डोळ्यांमधनं वाहत आहे. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेखी गुरूंचे प्रत्येक क्षणाला आभार. आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली यांना साष्टांग प्रणिपात. त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. दत्तगुरु माऊलींचा जणू काही आपल्याला आदेश मिळालेला आहे. आदेश, आदेश, आदेश. बघा, नाथ संप्रदायामध्ये प्रत्येक नवनाथ ज्यांचे समाधी स्थान आहे त्या ठिकाणी त्यांना नमस्कार करताना आपण आदेश म्हणत आहोत. नवनाथांच्या आदेशावरनं आपल्या अंतरात्म्याचा आपण शोध घेत आहोत. आपल्यामध्येच आहे ब्रह्मतत्व. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त. नवनाथाय नमो नमः. नवनाथांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या ब्रह्ममुहूर्तावर हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. गर्द निळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर ओम द्वारे. आज्ञाचे चक्राच्या ठिकाणी असलेली ग्रंथी तिला आपण ॲक्टिवेट केलेला आहे. खूप आभार मानायचे. प्रत्येक ग्रंथीच्या ठिकाणी जो स्त्राव आहे त्या स्त्रावामधून भरभरून ऊर्जा वाहत आहे.
सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. वायू तत्वरूपी श्रवण शक्ती, तिचे खूप आभार मानायचे. ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त नवनाथाय नमो नमः. गुरुच्या स्थानी आज मच्छिंद्रनाथांना बघायचे. पहिले नवनाथ, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात, प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नमः. मच्छिंद्रनाथांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आदेश. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी सामावलेले आहे आकाश तत्व. आकाश तत्वरूपी आपले विचार होत आहे. त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे, त्याद्वारे ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. आपला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. साक्षात नवनाथांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. दुसरे नवनाथ, गोरक्षनाथ, यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः. गोरक्षनाथांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खोल श्वास घ्या आणि हमचं उच्चारण करा. हम. 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 अलख निरंजन. खूप आभार मानायचे सगळ्या नवनाथांचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवायचे. पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मणक्याच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत आपल्या शरीरामधली सगळी चक्र, तिला आपण जागृती देत आहोत. ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त नवनाथाय नमो नमः. आदेश. आपला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे आज सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. सक्षम दोन्ही खांदे ज्या ठिकाणी चित्रगुप्त लिहून ठेवत आहे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब, डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम श्री चित्रगुप्त नमो नमः. चित्रगुप्तांच्या आशीर्वादामुळे
आपल्याकडून जास्तीत जास्त दुसऱ्यांचे कल्याण होत आहे. या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे, दोन्ही सक्षम हातांचे. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः. कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर गोरक्षनाथांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी ठेवा. शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघायचे. डोकं टेकवून शिवलिंगाला साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. नाथ संप्रदायामधील दुसरे नवनाथ गहनीनाथ यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम श्री चैतन्य गहनीनाथाय नमो नमः. गहनीनाथांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. बीजाक्षर ओमद्वारे, त्याद्वारे वायू तत्वरूपी हनुमानजींचे पण आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे. आदेश हनुमानजींनी जणू आदेश दिलेला आहे. खूप आभार सक्षम वायू तत्वाचे, सक्षम हृदयाचे, इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. बीजाक्षर यम द्वारे यम रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी उत्तमरित्या सुरू आहे. खूप आभार मानायचे या क्रियेचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवा. या चक्राची अधिदेवता असे विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. अग्नीची देवता, तेजाची देवता सूर्यनारायण यांना बघा आज्ञाचक्रातनं. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम ह्राम सूर्याय नमः. नवनाथ संप्रदायामधील पुढचे नवनाथ जालिंधरनाथ, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. ओम श्री चैतन्य जालिंधरनाथाय नमो नमः. नवनाथांच्या आशीर्वादाने आपले अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. जणू अग्नी तत्वाला त्यांनी आदेश दिलेला आहे. त्याद्वारे आपल्या अन्नमय कोशाची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. बीजाक्षर रम द्वारे राम राम
आदेश. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवायचे. या ठिकाणी असलेले हारा आणि प्राणचक्र, ज्यांना भरभरून ऊर्जा मिळत आहे, नवनाथांमधील पुढील नवनाथ कानिफनाथ यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमो नमः. ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त नवनाथाय नमो नमः. नाभीच्या मागच्या बाजूला असलेले 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान, ज्यांना भरभरून ऊर्जा मिळत आहे, खूप आभार मानायचे. या 72,000 नाड्यांच्या केंद्रस्थानाला बीजाक्षर रम द्वारे रम सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्वरूपी पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी पवित्र नद्या, ज्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की आपल्या बाह्य शरीराची, आंतरिक मनाची स्वच्छता होत आहे. प्रत्येक क्षणाला या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर ओम द्वारे नाथ संप्रदायामधील पुढचे नवनाथ भर्तरीनाथ यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम श्री चैतन्य भर्तरीनाथाय नमो नमः. ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त नवनाथाय नमो नमः. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे शरीरातले जलतत्व आणि चंद्रतत्व उत्तमरित्या काम करत आहे. चंद्रग्रहाला आज्ञाचक्रातनं बघायचे. चंद्रग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम सोम सोमाय नमः. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, तो चंद्रग्रहाचा मंत्र ते म्हणत आहेत. त्याद्वारे चंद्रग्रहाचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपले मन अतिशय शांत झालेले आहे. खूप आभार मानायचे सगळ्या नवनाथांचे. बीजाक्षर वम द्वारे या चक्राची आधिदेवता ब्रह्मदेव आणि वरुण देवता यांचे पण आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. वम 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 सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा. नाथ संप्रदायामधील पुढचे नवनाथ भर्तरीनाथ यांना डोकं टेकवून साष्टांग नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम श्री
चैतन्य गुरुदेव दत्त. नवनाथाय नमो नमः. ओम श्री चैतन्य भर्तरीनाथाय नमो नमः. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले बघा हे चक्र आणि यातला प्रत्येक सक्षम अवयव उत्तमरित्या काम करत आहे. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. अस्थितत्वरूपी आपला धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे. पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार. बीजाक्षर लम द्वारे. लम 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 पृथ्वी तत्वरूपी समाधी स्थळे नवनाथांची, त्यांचे आपण दर्शन घेत आहोत, ज्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून दोन्ही मांड्यांवर ठेवा. खूप आभार मानायचे. नवनाथांमधील पुढील नवनाथ रेवणनाथ, नागनाथ, चरपटीनाथ यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त. नवनाथाय नमो नमः. ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमो नमः. ओम श्री चैतन्य नागनाथाय नमो नमः. ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमो नमः. सगळ्या नवनाथांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ज्यांनी आदेश दिलेला आहे, आपले दोन्ही सक्षम पाय अगदी उत्तमरित्या काम करत आहे. आदेश आदेश आदेश. खूप आभार मानायचे. प्रत्येक सूक्ष्म अस्थि धातूंचे लम द्वारे. लम 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 नवनाथांच्या आदेशामुळे सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून एकदम लांब आपण आहोत. प्रत्येक क्षणाला नवनाथांचे खूप आभार मानायचे, जे आपली ओम, त्रिशूल, स्वस्तिक आणि डमरू सहित आपली रक्षण करत आहेत. सक्षम दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा. सक्षम दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे. ओम श्री चैतन्य गुरुदेव दत्त. नवनाथाय नमो नमः. प्रत्येक क्षणाला नवनाथांचे आभार मानायचे. पंचतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. सगळ्या पंचतत्वांचे खूप आभार मानायचे. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत. आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे. खूप आभार. ओम द्वारे.